जय भीम जय शिवराय मंडळी, स्वागत आहे आपलं रेखा गवांदे व्लॉग या चॅनलवर आणि मी देवानंद गवांदे। तर आज आपण बघणार आहोत की आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करण्यासाठी जे आपल्याला माहिती भरण्यासाठी आपली जी ॲड्रेस आहे, त्याचबरोबर आपली स्वतःची जी माहिती आहे, फोन नंबर्स आहे किंवा पॅन कार्डची मागची पुढची जे बाजू या ठिकाणी अपलोड करायची होती, आता ते करावं लागणार नाही। त्याचं टेन्शन हटलेलं आहे आणि हे जे पिन लेटर आहे हे आपल्याला आता येणार नाही आहे। पिन लेटर तुम्ही बघू शकता, ॲडसेन्स गूगल ॲडसेन्स पिन लेटर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल। आणि हे जे लेटर आहे हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं होतं, कारण की हे मिळालं तरच आपल्या चॅनलवर जे आपली इन्कम होत होती किंवा मग जे आपलं पैसा आपल्याला मिळायचा यूट्यूबकडून तो आपल्या खात्यामध्ये येत होता। परंतु हे जर व्हेरिफिकेशन झालं नाही तर मग आता काय? कारण की आता यूट्यूबनं हे बंद केलेलं आहे, हे पाठवणं आता बंद केलेलं आहे। त्या ठिकाणी आता नवीन ऑप्शन दिलेलं आहे, यूट्यूबची नवीन अपडेट आलेली आहे आणि त्या अपडेटनुसार आपल्याला आता हे पिन लेटर मिळणार नाही आहे। आणि काही दिवसातच हे जे ऑप्शन आहे पिन लेटर मागवण्याचं ते सुद्धा आता बिलकुल खतम केलं जाणार आहे, कारण की याच्या जागी आता एक नवीन अपडेट आलेला आहे। नवीन जी प्रोसेस आहे ते होणार आहे आणि एकदम सोपी प्रोसेस आहे। आपल्याला कुठलीही किचकट प्रोसेस या ठिकाणी करावी लागणार नाही, कारण की याआधी काय होतं की हे पिन लेटर मागवण्यासाठी खूप वाट बघावी लागत होती आणि आपला ॲड्रेस व्यवस्थित फिल करणं, डॉक्युमेंट्सनुसार आपले नाव वगैरे सर्व व्यवस्थित भरणं, मोबाईल नंबर टाकणं, त्याचबरोबर पॅन कार्डचं फ्रंट फोटो, बॅक साईडचा फोटो हे व्यवस्थित काढून त्या ठिकाणी त्यांना अपलोड करणं, या साऱ्या गोष्टी होत होत्या। आणि त्यामध्ये काही जे यूट्यूबर्स आहेत, खूप सारे यूट्यूबर्स, तर त्यांच्याकडून मिस्टेक व्हायची आणि त्यामुळे त्यांना हे जे लेटर आहे हे मिळत नव्हतं। तर आता या ठिकाणी यूट्यूबनं खूप मोठी एक नवीन अपडेट दिलेली आहे। आता तुम्हाला हे पिन लेटर मिळणार नाही आहे आणि येणार नाही आहे। आता डायरेक्टली तुम्हाला जी हे व्हेरिफिकेशन आहे, तुमची आयडेंटिटी व्हेरिफिकेशन आहे ही कंप्लीट होणार आहे। आणि ते कशी होणार आहे हे सुद्धा मी सांगणार आहे तुम्हाला, कारण की या जागी आपल्याला जर पिन लेटर आलं नाही तर मग आपला जो ॲड्रेस व्हेरिफिकेशन करण्यासाठी यामधला जो कोड असतो तो कोड आपण कुठे टाकायचा, कसं करायचं आपलं व्हेरिफिकेशन, तर तो कोड टाकण्याची आता काहीही गरज राहणार नाही आहे, कारण की आता डायरेक्टच आपलं आयडेंटिटी व्हेरिफिकेशन होणार आहे। ते कसं होणार आहे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर बघा, सर्वात आधी मी तुम्हाला या स्क्रीनवर मोबाईलचे स्क्रीनशॉट मी काढलेले आहेत ते तुम्हाला दाखवून देतो आणि त्यानुसार तुम्हाला जी प्रोसेस आहे ती करायची आहे। त्यानंतरच तुम्हाला जे तुमचं व्हेरिफिकेशन आहे ते होणार आहे आणि एकदम सोपी पद्धत आता यूट्यूबने दिलेली आहे। खूप साऱ्या यूट्यूबर्ससाठी आनंदाची बातमी आहे, कारण की आता पिन लेटर येणार नाही आहे, पिन लेटर बंद होणार आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला जी प्रोसेस करायची आहे व्हेरिफिकेशनची, आयडेंटिटी व्हेरिफिकेशनची, ती एकदम सोपी केलेली आहे आणि तुम्ही बातच लवकर शिकून ही लवकरात लवकर करू शकता। आता लवकर आपण ही प्रोसेस जाणून घेऊया। तर बघा, मी माझ्या फोनमधून तुम्हाला स्क्रीनशॉटप्रमाणे सांगून देतो। तर बघा, स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल, तर हे जे तुम्हाला गुगल ॲडसेन्स, आपण गुगलवर जातो आणि गुगल ॲडसेन्स आपलं जे बनवलेलं असतं त्यामध्ये सर्च करून आपण गुगल ॲडसेन्सवर जातो आणि त्यामध्ये आपल्याला जो मॅसेज आहे तो मिळतो। आणि इथं तुम्ही बघू शकता, व्हेरीफाय जे आहे हे करण्यासाठी आयडेंटिटी व्हेरिफिकेशन यासाठी तुम्हाला नीड अटेन्शन इथं तुम्हाला दिसत असेल आणि त्या खाली तुम्हाला व्हेरीफाय नाऊ हे जे निळ्या रंगाच्या डब्यामध्ये तुम्हाला दिसत आहे यावरच तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्या बाजूने सुद्धा एक ऑप्शन आहे लिहिलेलं, पण त्यावर तुम्हाला करायचं नाही। ते ऑप्शन यासाठी आहे की तुम्हाला जर पिन लेटर बोलवायचं असेल, पिन लेटरनुसार जर, म्हणजे जी जुनी पद्धत आहे, तुम्ही या अगोदर जुनी पद्धतने जे पिन लेटर हे बोलवत असाल ती पद्धतसुद्धा इथं आहे, परंतु ती पद्धत तुम्हाला पिन लेटर आता 8 दिवसात येणार, 15 दिवसात येणार, कधी येणार नाही येणार, तुमचं जर काही ॲड्रेस चुकला त्यामध्ये किंवा मग पॅन कार्डचा फोटो वगैरे चुकला तर मग तुम्हाला हे ॲडसेन्स पिन लेटर मिळणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला खूप उशीरसुद्धा होणार आहे तुमचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी। त्यानुसारच आता जी ही अपडेट आलेली आहे ही खूप चांगली आहे आणि यानुसार तुम्हाला जी आयडेंटिटी व्हेरिफिकेशन आहे ही लवकरात लवकर होणार आहे एकदम सोपी पद्धतीने, आणि यालाच पर्सोना असं सुद्धा म्हणतायत। तर आता आपण बघूया की यामध्ये जी व्हेरीफाय नाऊ यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेमकं पुढे प्रोसेस काय करायची आहे आणि कशी करायची आहे सर्व काही आपण जाणून घेणार आहोत। तर बघा, व्हेरीफाय नावावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा, व्हेरीफाय नावावर आपण क्लिक केलं त्यानंतर तुमच्यासमोर असं एक पेज ओपन होणार आहे। त्यामध्ये दिलेलं आहे बघा, व्हॉट कंट्री इज युअर गव्हर्नमेंट आय डी फॉर्म, म्हणजे तुमचं जे गव्हर्नमेंट जो आय डी आहे तुम्हाला काय द्यायचं आहे आणि ती गव्हर्नमेंट आय डी कोणत्या कंट्रीमधली आहे, तुम्ही कोणत्या कंट्रीमध्ये राहतात ती तुम्हाला इथं सिलेक्ट करायची आहे। आपण इंडियामध्ये आहोत तर इंडिया इथं सिलेक्ट झालेली आहे आणि इथं खालचं निळ्या बॉक्समध्ये जे सिलेक्टचं ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आणि जसं तुम्ही यावर क्लिक करसाल त्यानंतर तुम्हाला असं एक पेज ओपन होणार आहे आणि या नवीन पेजनुसार इथं बघा तुम्ही बघू शकता
अपलोड ए फोटो आय डी, म्हणजे आता तुम्हाला एक तुमचं जे आय डी आहे, आय डी कार्ड आहे ते तुम्हाला इथं अपलोड करावं लागणार आहे. गव्हर्नमेंटकडून इश्यू झालेलं तुमचं आय डी. आता इथं बघा आणखीन एक चेंजेस झालेला आहे. बघा पहिले 4च ऑप्शन होते, त्यामध्ये आता एक आणखीन ऑप्शन वाढवलेलं आहे. ते कोणतं मी तुम्हाला सांगतो. बघा ड्रायव्हिंग लायसन आहे, ड्रायव्हर लायसन्स हे आधी पण होतं. त्यानंतर नॅशनल आय डी, हे जे नॅशनल आय डी आहे हे ऑप्शन इथं यांनी वाढवलेलं आहे. परत जुन्या जी पद्धत होती त्यामध्ये नॅशनल आय डी नव्हती, फक्त ड्रायव्हिंग लायसन होतं, पॅन कार्ड होतं, पासपोर्ट होतं आणि वोटर आय डी होतं. आता या सर्व काही गोष्टी जर तुमच्याकडे कुठलीही एक गोष्ट असेल, पॅन कार्ड असेल, पासपोर्ट असेल, वोटर आय डी असेल किंवा मग ड्रायव्हिंग लायसन असेल किंवा मग नॅशनल आय डी असेल कुठलीही, तर त्यानुसार तुम्ही ही व्हेरिफिकेशन करू शकता त्या आय डीनं. तर आता सर्वात जास्त जनरल जे चालणारा आय डी प्रूफ आहे तो आहे पॅन कार्ड. तर पॅन कार्डनं अतिशय लवकर तुमचं जी ही प्रोसेस आहे आयडेंटिटी व्हेरिफिकेशनची ही पूर्ण होते आणि म्हणूनच आपण पॅन कार्डचा इस्तेमाल या ठिकाणी करणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याला पॅन कार्डवर क्लिक करायचं आहे आणि जसं तुम्ही या पॅन कार्डवर क्लिक करसाल तर तुमच्यासमोर असा एक इंटरफेस येणार आहे आणि इथं तुम्ही बघू शकता पॅन कार्ड टेक अ क्लिअर फोटो ऑफ द फ्रंट ऑफ युअर गव्हर्नमेंट आय डी. आता पॅन कार्ड आपण सिलेक्ट केलेलं आहे आणि त्याची फ्रंट आय डी इथं काय म्हणत आहे तो की फ्रंट आहे, टेक अ क्लिअर फ्रंट आय डी, म्हणजे क्लिअर घ्या तुमचा जो फोटो आहे पॅन कार्डचा तो एकदम क्लिअर घ्या. या ठिकाणी तुम्हाला बॉक्स दिसत असेल खाली निळ्या रंगाचा आणि त्यामध्ये तुम्हाला कॅमेऱ्याचं एक चिन्ह दिसत असेल, तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढील एक असं ऑप्शन येणार आहे. इथं बघू शकता प्रोसेसिंग आय डी, कारण की थोडा 1 मिनिट किंवा मग 10-15 सेकंदासाठी तुम्हाला थांबावं लागणार आहे, कारण की प्रोसेस होणार आहे. प्रोसेस थांबल्यानंतर तुमच्यासमोर असा एक इंटरफेस येणार आहे आणि यामध्ये तुम्ही इथं बघू शकता जस्ट ए बेसिक. तुम्ही बघा तुमचं पॅन कार्ड जे आहे इथून तुम्ही क्लिक केलेला फोटो घेतलेला आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे आहे जे तुमचं बेसिक इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला इथं द्यायची आहे. बघा आपण इथं काय केलं आहे, प्रोसेसिंग आय डीवर जे केलेलं आहे यानंतर आपण कॅमेरा ऑन केला होता बघा पॅन कार्डचा, त्यानंतर तुमचा फोटो जो पॅन कार्डचा फोटो आहे तो इथं क्लिक केला होता आणि फ्रंट फोटो, हे लक्षात घ्या की पॅन कार्ड आय डीचा जो फ्रंट फोटो आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यानंतर प्रोसेसिंग होते आणि ते प्रोसेसिंग झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे जस्ट द बेसिक्स इथं तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे आणि तुम्हाला बघायचं आहे की यामध्ये काही चुकलं आहे का. तुमचं नाव, गाव, त्याचबरोबर इथं तुमचं जन्मतारीख आहे हे व्यवस्थित आहे की नाही चेक करून घ्या आणि त्यानंतर इथं ॲड्रेस आहे, ॲड्रेस व्यवस्थित आहे की नाही हे बघून घ्या. आधार कार्डनुसार तुमचा ॲड्रेस इथं आहे की नाही ते बघून घ्या, कारण की आता आधार कार्ड आणि पॅन कार्डवर एकच ॲड्रेस असतो. त्यामुळे तुम्हाला जो आधार कार्डवरचा ॲड्रेस आहे तो इथं टाकायचा आहे आणि व्यवस्थित. आता इथं जो ॲड्रेस आहे तो ॲटोमॅटिक येत असतो, काही वेळेस हा ॲड्रेस येत नाही आणि काही वेळेस ॲटोमॅटिकच तो पूर्ण ॲड्रेस इथं येतो, परंतु तो ॲड्रेससुद्धा तुम्हाला चेक करायचा आहे व्यवस्थित इथं आला आहे की नाही. जर काही चुकलं असेल त्यामध्ये तर तुम्ही इथं क्लिक करून ते व्यवस्थित करून घ्या, दुरुस्त करून घ्या. त्यानंतर तुम्हाला इथं कंटिन्यूवर प्रेस करायचं आहे. इथं बघू शकता निळ्या रंगाच्या डब्यात कंटिन्यूवर जसं तुम्ही क्लिक करसाल तर तुम्हाला इथं त्यानंतर लेट्स मेक शुअर यू आर यू, म्हणजे तुम्हीच आहात की नाही हे तुम्हाला आता तुमचं फेस व्हेरिफिकेशन करूनसुद्धा इथं त्यांना द्यायचं आहे. म्हणजे तुमच्या इथं एक कॅमेरा ओपन होईल आणि त्या कॅमेरानुसार तुमच्या चेहऱ्याकडे असा कॅमेरा धरायचा आहे आणि ज्या डायरेक्शननं ॲरो जाणार आहे त्या डायरेक्शननं तुम्हाला अशी तुमची जी मान आहे किंवा जो चेहरा आहे तो फिरवायचा आहे आणि त्यानंतर इथं तुमची व्हेरिफिकेशन कंप्लीट होणार आहे. तर गेट स्टार्टेडवर इथं क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला कॅमेरा ओपन झाल्यावर जो ॲरो फिरतो त्या दिशेनं तुमचा जो चेहरा आहे तो तुम्हाला फिरवावा लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला हे झालं की तुमच्यासमोर कॉंग्रॅच्युलेशन्स यू आर डन, म्हणजेच की तुमचं जे व्हेरिफिकेशन आहे ते डन झालेलं आहे, सक्सेसफुल झालेलं आहे असा मॅसेज येतो आणि त्यानंतर तुमचं जे व्हेरिफिकेशन आहे हे कंप्लीट होणार आहे. कारण की अशा प्रकारे सोपी पद्धत आहे. फक्त तुम्हाला पॅन कार्डचा फ्रंट फोटोज इथं मेन आहे, पॅन कार्ड असणं गरजेचं आहे आणि तो फोटो आल्यानंतर तुमची पूर्ण डिटेल्स त्या ठिकाणी येणार आहे आणि तुम्हाला फेस व्हेरिफिकेशन करायचं आहे. तुमचा चेहरा तिथं दाखवायचा आहे व्यवस्थित ॲरोच्या दिशेनं,
करायचं आहे आणि तुमचं व्हेरिफिकेशन होऊन जाणार आहे. म्हणजे अशा प्रकारे तुमचं जे आयडेंटिटी व्हेरिफिकेशन आहे या ठिकाणी कंप्लीट होणार आहे. मग कुठलीही तुम्हाला प्रोसेस करण्याची गरज राहणार नाही. म्हणजे आता बघा किती सोपं पद्धतीने केलेलं आहे. या ठिकाणी जुने पद्धत अशी होती की हे जे तुम्हाला ॲडशनचं लेटर आहे हे अगोदर बोलवावं लागत होतं, त्यानंतर त्याच्यातला जो पिन कोड होता तो कोड तुम्हाला ॲड्रेस व्हेरिफिकेशनसाठी टाकावा लागत होतो आणि त्यानंतर तुम्हाला तो तुमचं जे व्हेरिफिकेशन आहे हे कंप्लीट होत होतं. परंतु आता डायरेक्टली यानुसार मी सांगितल्यानुसार तुमचं जे व्हेरिफिकेशन आहे हे कंप्लीट होणार आहे. आणि म्हणूनच हे जे ॲडसेन्स लेटर आहे हे आता लवकरच येणं बंद होणार आहे, कारण की आता नवीन प्रोसेस आलेली आहे, नवीन अपडेट आलेली आहे आणि जास्तीत जास्त आता यूट्यूबर्स या नवीन माध्यमातूनच आपली जी प्रोसेस आहे आयडेंटिटी व्हेरिफिकेशनची ही पूर्ण करणार आहेत. कारण की ही एकदम सोपी आणि लवकरात लवकर होणारी प्रोसेस आहे. 10-15 मिनटात तुम्ही ही प्रोसेस पूर्ण करू शकता. परंतु जर तुम्ही जुन्या पद्धतीने करणार त्याचासुद्धा ऑप्शन येतो तिथंच, तर त्या जुन्या पद्धतीने तुम्हाला खूप वेळ लागणार आहे. 10-15 दिवस 1 महिनासुद्धा लागू शकतो. म्हणून ही जी प्रोसेस आहे ही अत्यंत चांगली आहे आणि याच प्रोसेसनं तुम्हाला हे करावं लागणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भीम, जय शिवराय.